दिगूला त्याच्या समोर सोडून. अगं बाई इथेच येते. अगं ए सखू, काय काय चाललंय तुझं? अगं रमाई, जी काठी ठोसत नेली ती काठीच मोडून टाकली गडबसने. बाबाजी 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 वाचवा, माझ्या दिगूला वाचवा बाबाजी. अहो हा नरपशू फक्त आगीलाच घाबरतो. तोपर्यंत तुम्ही जा, अजून सरपण नाही तर रसाल घेऊन या. तोपर्यंत मी आला बघते. अगं पण सकू इथे. अहो तुम्ही जा. नाही नाही सकू. अहो तुम्ही जा म्हटलं ना, जा तुम्ही. रमाई, अगं हे काय आहे? अगं मी त्या नरपशूला रोखायला येतो आणि तुम्ही हे काय करताय? हे बघ, जाऊ दे मला. नाही, आम्ही तुला हे इथेच सुरक्षित ठेवतो. तुला बाहेर जायची काही गरज नाहीये. अगं गरज नाहीये म्हणजे अगं सकू बाहेर एकटी आहे. रमाई नरपशूच्या तावडी, ते कळतंय का तुम्हाला? हे बघ, जाऊ दे मला. आपण वाद नंतर घालूया. जाऊ दे मला. नाही, तू कुठेही जायचं नाही. तू तू इथेच थांब. असं का करतेस रमाई? मला का अडवतेस? अगं सांगितलं ना, सकू एकटी आहे बाहेर. मला परत परत तेच तेच नको सांगूस. अरे मी दिसते की नाही तुला? मी तुझी आई आहे. मी दिसत नाही का तुला? हा, तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. त्या सखूच्या नादी लागून तू स्वतःचा जीव गमावलेला मला चालणार नाही. माझा मुलगा मला प्राणाहून प्रिय आहे आणि त्या सखूसाठी मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. रमाई, अगं सकूचा जीव धोक्यात आहे रमाई. तिला वाचवणं माझं कर्तव्य आहे. हे बघ, काही झालं तरी चालेल, मला कोणीही अडवायचं नाही. नाही जायचं. कुठेही जायचं नाही बाहेर. तर सखूने काय इतकी भुरळ पाडली की तू स्वतः मरणाच्या दारात जायला तयार झालायस. पण मी तुला जाऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी तुला जाऊ देणार नाही. आधी तू मला मार आणि मगच जा.